आज पंचमहाभूतांबद्दल बोलतो आहोत आणि आपल्या अप्सरा सुद्धा तशाच आहेत. म्हणजे बघा, मृण्मयी, मृणाल, गिरिजा, उर्मिला आणि हा आपला अंगठा कसा गुटगुटीत असतो तशी गुटगुटीत आपली पुढची अप्सरा, आग हे रूप दाखवणारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आरती सोळंकी हिचं. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो, साचले मोहाचे धुके घनदाट हो. आपली मनस आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठल कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठल कोणता झेंडा घेऊ हाती. आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता, भलताच त्यांचा देव होता. उजळावा दिवा म्हणून किती, मुक्या बिचारा जळती वाती. वैरी कोण आहे इथे कोण साथी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं, उभ्या उभ्या संपूर्ण जाई, उभ्या उभ्या संपूर्ण जाई. भक्ताच्या कपाळी सारखीच माती, तारे झेंडे एगळे एगळ्या जाती. सत्याचीच भक्ती सत्याचीच प्रीती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. तेज, अग्नी, आग, डोळ्यांना त्रास होईल म्हणून गॉगल घातलाय. तुझ्या परफॉर्मन्स मधनं ते तेज दिसलं, ती ज्वाला दिसली, खूप आवडलं, भन्नाट. आता आपण जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. चांगला केलास परफॉर्मन्स. स्पेशली तू ते दोनदा पडली आहेस ना, पहिला फॉल एक तू घेतलास आणि एक शेवटचा, आणि मग ते म्युझिक संपल्यानंतर तू जी मुवमेंट केली ती खूप छान होती. आणि अगदी व्हेरी फ्रँकली तू जे बसवलेलं खूप छान केलं, पण मला त्याचा संदर्भ नाही लावता आला. बट ओव्हरऑल तू जे काही केलंस ते छान केलंस. थँक्यू. मला वाटतं ना, नृत्यापेक्षाही एक महत्त्वाची स्टेप असते जेव्हा आपण कन्सेप्ट घेतो, ते समजावणं आणि समजून घेणं. जर ह्या दोन्ही गोष्टी जर प्रॉपर स्टेपमध्ये गेल्या ना, तर परफॉर्मन्स उत्तम होतो. ओव्हरऑल इम्पॅक्ट म्हणशील, जसं आता ही म्हणे पडण्या बिडण्याचं, ठीक आहे, पण मला आरतीकडनं डान्स पाहिजे. नक्कीच. ऑल द बेस्ट. थँक्यू. मार्क जाणून घेऊया. फुलवा.
7 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. मयूर 7 मार्क्स मिळालेले आहेत. त्यामुळे या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ॲव्हरेजनुसार तुला 100 पैकी 70 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू. तू जशी आम्हाला ऑन स्क्रीन ऑफ स्क्रीन खूप हसवत असतेस, पण हे सगळं आपण ज्यांच्याकडनं शिकत असतो, ज्यांच्याकडे बघून आत्मसात करत असतो, ते अशोक मामा आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत, गेस्ट जज म्हणून आलेले आहेत. त्यांना विचारूया त्यांना कसा वाटला आजचा हा अग्नी परफॉर्मन्स. आग जी आहे ही दाखवण्याची जी तुमची पद्धत होती ना चांगली होती. फक्त तुमची सुरुवात थोडीशी असं मला वाटतं की थोडी ढिली झाली. कारण आग म्हटल्यानंतर त्यातून जर चटका आलाच ना, मग तो प्रत्येक ॲक्शनमध्ये जर चटका आला असता तर जास्ती बरं झालं असतं ना. फारच छान होता. चांगल्या रीतीने तुम्ही दाखवलं खरोखर. आपण जाणून घेऊया महागुरूंचं काय मत आहे. आरती म्हटलं की सर्वप्रथम दिवा हा आलाच, आणि दिवा म्हटलं की ज्योत ही आलीच. तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात आग ही एक इनहेरंट गोष्ट आहे असं मला वाटतं. ती तुम्ही नेहमीच दाखवत असता. लेकिन आज ये आग थोडी बुझी बुझी सी लग रही थी. तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला, पण ती आग कुठेतरी विझलेली दिसली. ती विझू देऊ नका. ऑल द बेस्ट यू. अशोक मामा, आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, तुम्ही सुद्धा अनेक चित्रपटांमधनं नृत्य केलेले आहेत, अनेक कोरिओग्राफर्स बरोबर काम केलेलं आहे. काही अनुभव आमच्या बरोबर शेअर कराल का. मी जवळजवळ सगळ्याच डान्स डिरेक्टरकडे काम केलेलं आहे. सचिन धरून डान्स मास्टर आहे माझा तो. मला आठवतं अश्विनी येना हे गाणं मी कोरिओग्राफ केलं होतं. हो, मुळात ते गाणं जे आहे ना, हे गाणं ऑफबीट आहे. ते बीटवर नाही आहे गाणं. ते स्टार्टर त्याचा ऑफबीट आहे. तुझ्या शिवा अनन्या असं ते ऑफबीटनी हे होते. तर तू त्यातला जो ऑफबीट आहे ना तो पकडणं सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि त्याप्रमाणे ॲक्शन बसवल्या जाणं हे सुद्धा महत्त्वाचं होतं. सचिनने ते परफेक्ट केलं. आणि त्यामुळे एक वेगळे पण मला त्या गाण्यातून मिळालं. म्हणजे काही जी मी गाणी चांगली गेली त्यातलं मला ते एक आवडतं गाणं आहे माझं ते. आता ह्या गाण्याचा विषय निघाला म्हणून विचारतो. त्यामध्ये झाडूचा फार सुरेख वापर केला गेला. ही आयडिया कोणाची होती. झाडूच घेऊन ती नाचू शकते बाई. का जी घराच्या दरवाजाच्या बाहेर पडलेली नाही बाई, घरात झाडलोट करण्याचं समज तिचं आयुष्य गेलेलं आहे अशी बाई आहे ती. तर तिचं शस्त्र तेच आहे फक्त. त्याचा उपयोग इतका परफेक्ट झाला आणि ॲप्रोप्रिएट केला एकदम. तर अशा प्रकारे काही गाणी मी कोरिओग्राफ केली आणि मला अशोकला कोरिओग्राफ करायला मिळालं त्याबद्दल मला आनंद आहे. हे गाणं आमच्या स्मरणात आहे आणि ते कायमस्वरूपी राहणार आहे.